आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने आणि आई भगवतीच्या दर्शनाने करूया, कारण आज गुरुवारचा दिवस आहे आणि हा व्हिडिओ जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा कदाचित शनिवार असेल, पण मी हा जो व्हिडिओ शूट केला होता तो गुरुवारी केला होता आणि मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार होता। त्यामुळे मी सकाळी लवकर उठून साफसफाई वगैरे करून मग त्यानंतर पहिले देवांची देवपूजा आणि पूजेची मांडणी वगैरे आणि सेवा करून घेतली। पोथीचं वाचन वगैरे लगेच करून घेतलं, कारण आपण जर बाकीच्या कामात अडकलो तर देवाची कामं राहून जातात आणि मग पुढे सर्व उशीर होऊन जातो। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझी तयारी सुरू आहे ट्रिपला जाण्यासाठी आणि त्या हिशोबाने माझी खूप गडबड सुरू आहे, कारण आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि आम्हाला 27 तारखेला आमच्या ट्रिपला जायला निघायचं आहे। तर त्या हिशोबाने माझी थोडीशी तयारी सुरू आहे आणि मी त्या दिवशी काही शॉपिंग केली, त्याची सुद्धा मला सर्व पॅकिंग वगैरे बांधाबांध वगैरे सगळं करायला आता स्टार्ट करायचं आहे। तर या पुढचे व्हिडिओ पॅकिंगचे वगैरे असतीलच, हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। तर मला तुम्हाला थोडक्यात दाखवायचं की मी काय काय आणलं होतं त्या दिवशी मॉलमधून, आणि मी ऑनलाईन सुद्धा काही वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत, काही ऑनलाईन आणि काही ऑफलाईन अशा वस्तू दोन्ही मी घेतलेल्या आहेत। तर मी आता काय करणार आहे की सर्वात आधी माझ्याकडे जेवढे कपडे आहेत, म्हणजे जे मी तिकडे वेअर करणार आहे ट्रिपला गेल्यानंतर, ते सगळे कपडे मी आधी एकत्र सगळे समोर ठेवणार आहे की, आणि मग नंतर मग मी डिसाईड करणार आहे की याच्यातून कोणते कपडे मला फायनली तिकडे घालायचे आहेत आणि कोणते नाही। तर माझी शॉपिंग तर सगळी झालेलीच आहे, कारण मी बरेच कपडे ऑनलाईन मागवले होते, फ्लिपकार्टवरून काही कपडे मागवले होते, तर काही कपडे मिंत्रावरून मागवले होते। तर मग मी ऑनलाईन काही कपडे मागवलेले आहेत, काही माझ्याकडे आहेत आणि काही ऑफलाईन घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे सगळे कपडे आता एकत्र करून मग त्याच्यानंतर मी डिसाईड करणार आहे की कोणते कोणते ड्रेसेस मला तिकडे घ्यायचे। तर तिकडे सुद्धा थंडी असणार आहे, तर त्या हिशोबाने सुद्धा थोडेफार कपडे मला घ्यावे लागणार आहे। तर मी आता बघत होती मला बॅग कोणती बरी पडेल, पण माझ्याकडे ज्या काही बॅगा आहेत त्या दोन्हीही ट्रॉली बॅग्स आहेत आणि त्या दोन्हीही छोट्या आहेत। तर मला असं वाटते की ह्या ट्रॉली बॅगमध्ये माझे सगळे 5 दिवसाचे कपडे तर बसणं अशक्य आहे, कारण गेल्यानंतर आपण थोडीफार शॉपिंग वगैरे सुद्धा करतो, तर त्या हिशोबाने आपल्याला बॅग्स सोबत कॅरी कराव्या लागतात। तर मी आता काय करणार आहे की फक्त सगळे कपडे आधी एक जजमेंटसाठी एकत्र काढून बघणार आहे की कोणते कपडे मी घेण्याजोगे आहेत कोणते नाही, आणि मला किती मोठी बॅग लागेल हे त्याच्यावरच डिपेंड आहे। मग उद्या वगैरे जाऊन मी बॅग घेऊन येईल मग मॉलमधून, जी मला अशी सुटेबल होईल 5 दिवसाच्या कपड्यासाठी। चला तर मी फटाफट तुम्हाला दाखवते की मी त्या दिवशी मॉलमधून काय काय आणलं ते। काय काय वस्तू तुम्हाला दाखवायचे ते तर माझ्या डोक्यात होतंच, पण एक गोष्ट होती की मला स्वयंपाकही करायचा बाकी होता। मग मी काय म्हटलं की एकदा जर मी सगळं सामान घेऊन पसारा काढून बसले ना की मग मला पुन्हा किचनमध्ये येऊन स्वयंपाक करायचा खूप कंटाळा येईल। त्यामुळे म्हटलं आधी चपाती भाजी व्यवस्थित करून घेऊया, कारण सकाळचा डाळ भात होता, सकाळी देवीला नैवेद्याला खीरसुद्धा केलेली होती। तर आता मला फक्त वांग्या बटाट्याची भाजी करायची होती आणि चपाती करायची होती, आणि ज्वारीची भाकरी नव्हती करायची, कारण ज्वारीचं पीठ जे आहे ते संपलेलं होतं, त्यामुळे मला फक्त चपाती आणि भाजीच करायची होती। तर म्हटलं चला पटापट आधी चपाती भाजी करून घेऊया आणि मग एकदा बसून शांतपणे मग तुमच्याशी मी शेअर करेल की मला कोणकोणत्या वस्तू मी आणलेल्या आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन मागवलेल्या आहेत पॅकिंगच्या हिशोबाने। तर आता माझी वांग्या बटाट्याची भाजी शिजते आहे बघा, ही अशा प्रकारे भाजी माझी रेडी झालेली आहे। ही भाजी खूप टेस्टी लागते आणि अशा प्रकारे जर बनवली तर खूपच जास्त टेस्टी लागते। याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तो शॉर्ट व्हिडिओ आहे। तर तुम्हाला जर बघायची असेल ह्या भाजीची रेसिपी तर नक्की जाऊन माझ्या चॅनलवर चेक करा। त्याचप्रमाणे भाजी झाली की लगेच चपाती करून घेतली, कारण भाजी करण्याच्या आधीच मी पीठ मळलेलं होतं। यामुळे असं होतं की भाजी जोपर्यंत आपली रेडी होते तोपर्यंत पीठ व्यवस्थित मुरतं आणि भिजतं व्यवस्थित, आणि मग चपातीसुद्धा एकदम छान अशी मऊ लुसलुशीत चपाती तयार होते। त्यामुळे मी नेहमी असं करते की भाजी करण्याच्या आधी, सर्व स्वयंपाकाच्या आधी पहिले पीठ मळून घेते आणि मग त्यानंतरच भाजी वगैरे करते। आणि जर डाळ भाताचा कुकर लावायचा असेल तर आधी डाळ भाताचा कुकर लावते आणि मग पीठ मळते आणि मग भाजी वगैरे करते। तर किचन ओटा बघा लगेच कसं झालं, चपाती केल्यानंतर थोडंसं पीठ तरी खाली पडतंच। तर मी काय केलं, आधी चपात्या ज्या माझ्या रेडी झालेल्या होत्या त्या व्यवस्थित म्हटलं पहिले डब्यामध्ये भरून घेऊया, कारण मग तशाच राहिल्या कधी कधी चुकून राहतात आणि मग कडक होऊन जातात। तर आमच्या घरात तर कडक चपाती कोणालाच आवडत नाही, सगळ्यांना एकदम नरम नरम चपाती लागते। मग मी सर्वात आधी अशा प्रकारे ते भरून घेतले चपात्या डब्यामध्ये, आणि मग त्यानंतर लगेच हातासरशी किचन ओटा पुसून घेतला, कारण एकदा राहिलं की राहूनच जातं, पुन्हा किचनमध्ये येणं होत नाही। जेवायच्या वेळेलाच आपण डायरेक्ट मग किचनमध्ये येतो।
सगळं आटोपल्यानंतर मग म्हटलं चेक करूया बॅग कोणती आहे ते. तर ही माझ्याकडे पॅकिंगसाठी माझा विचार चालू होता ही बॅग घ्यायची. पण जेव्हा मी ही बॅग ओपन केली ना तेव्हा मला लक्षात आलं की ही बॅग जरा जास्तच छोटी आहे आणि 5 दिवसाचे कपडे आणि शूज वगैरे मेकअपचं सामान एवढं सगळं तर याच्यातच बसूच शकत नाही. आता मला नवीन बॅग घेण्यासाठी पुन्हा मॉलला जावं लागेल ज्यामध्ये माझे 5 दिवसाचे कपडे व्यवस्थित बसतील. चला तर मी फटाफट तुम्हाला माझ्या वस्तू दाखवते मी कोणकोणत्या वस्तू मागवल्या आहे. तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की मी मॉलमधून काय काय आणलं त्या दिवशी. तर सर्वात आधी मला तुम्हाला ही बॅग दाखवायची आहे जी मी युस्टामधून घेतली. आणि युस्टा हे जिओ वर्ल्डचंच एक नवीन शॉप आहे. जसं ट्रेंड्स आणि मॅक्स झुडिओ वगैरे आहे तसंच एक युस्टा आहे. तर तिथून मी ही जी स्लिंग बॅग आहे ही परचेस केली. ॲक्च्युली माझ्याकडे खूप जास्त स्लिंग बॅग्स आहेत आणि मी मिशोवरून पण खूप साऱ्या स्लिंग बॅग्स मागवल्या होत्या. पण मला अशी चेनमध्ये एक ऑप्शन हवा होता. ॲक्च्युली माझ्याकडे फुल चेनमध्ये एक स्लिंग बॅग आहे पण मला अशा टाईपची स्लिंग बॅग हवी होती आणि डिझाईनसुद्धा मला थोडीफार अशी हवी होती जी ब्रँडेड वाटली पाहिजे अशी. तर म्हणून मग मी हा ऑप्शन मला आवडला आणि मला बघितल्या मॉलमध्ये आवडली होती म्हणून मी ही घेऊन टाकली. आणि खूप छान आहे म्हणजे खूप छोटी पण नाही आहे आणि खूप मोठी पण नाही आहे आणि घातल्यावर पण अशी वेअर केल्यावर एकदम छान दिसते. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर हे बघा अशा प्रकारे आतमध्ये इथे स्पेस आहे. इथे मी माझे काही झुडिओमधून काही मेकअपचे प्रोडक्ट्स घेतलेत ना ते मी याच्यात टाकलेत. तर हे झुडिओमधून मी ग्लो सिरम काय बोलतो त्याला ग्लो टिंट आहे हे फाउंडेशन सारखं ते आहे आणि हे सनस्क्रीन लोशन आहे आणि हे फाउंडेशन स्टिक आहे. तर हे मी याच्यामध्येच ठेवलं मुद्दाम कारण मला पॅकिंगच्या वेळेला बरं पडेल कारण मी ही बॅग कॅरी करणार आहे माझ्यासोबत आणि माझ्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये तुम्हाला ही बॅग माझ्यासोबत अडकवलेली दिसेलच. तर ह्याचा कलर सुद्धा मला खूप जास्त आवडला. खूप प्रिटी कलर आहे याचा आणि एकदम असा रिच कलर आहे. तर म्हणून मी ही बॅग घेतली आणि ही मला 799ला म्हणजे 800 रुपीजला मला ही बॅग पडलेली आहे. तर खूप सुंदर आहे. खूप मस्त आहे. मला अशी बघितल्या आवडली मग मी लगेच घेऊन टाकली. आणि शॉपिंगसाठी काही पैसे मी बाजूला ठेवलेच होते की जे मला शॉपिंगसाठी यूज होतील असे. आणि आपण जेव्हा ट्रिपला वगैरे जातो तर तेव्हा आता आपण सारखं ट्रिपला जात नाही कधीतरी जाणार तर व्यवस्थितच सर्व घेऊन जायला पाहिजे. आणि ट्रिपला जातो तेव्हा आपण फोटो काढतो व्हिडिओ काढतो तर सगळं छान दिसलं पाहिजे व्हिडिओज आणि फोटोमध्ये. तर त्या हिशोबाने ही तयारी सुरू होती. तर मला तुम्हाला अजून शूजचा एक पेअर दाखवायचा आहे. मी एक व्हाईट कलरचे शूज झुडिओमधून घेतले. मी मागच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवले होते त्यामुळे ते आता वेगळे दाखवणार नाही. फक्त आता मी काल आमच्या ज्या डोंबिवली स्टेशनला लोकल मार्केटमधून शूज घेतले ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा हे आहेत ते शूज. याचे हिल्स पण खूप जास्त असे नाही आहेत कमी हिल्स आहेत. पेन्सिल हिल वगैरे नाही आहे कारण माझ्याकडे पेन्सिल हिलचा ऑप्शन आहे ऑलरेडी म्हणून मग मी तसे घेतले नाही. तर हे शूज आहेत हे मी माझ्या डेली वेअरला सुद्धा वापरू शकते किंवा मला ट्रॅव्हलसाठी सुद्धा मी नेऊ शकते. आणि खूप छान आणि कम्फर्टेबल असे हे वाटले मला. आतमध्ये याला एकदम सॉफ्ट असं कुशन आहे त्यामुळे मग ते पायाला म्हणजे चावतात वगैरे ना कधी शूज तर तसे हे अजिबात नाही आहेत. आणि थोडेसे ग्लॉसीमध्ये आहेत. मला ॲक्च्युली ग्लॉसी नव्हते पाहिजे पण त्यांच्याकडे मॅट फिनिशचे पण शूज होते पण त्याच्यात माझ्या पायाचा नंबर अवेलेबल नव्हता मग त्यामुळे मला हे घ्यावे लागले. आणि दुसरे जे पेअर आहे शूजचे ते आहेत हे अशा प्रकारचे शूज मला खूप दिवसापासून हवे होते आणि मला जसे हवे तसे मिळतच नव्हते. फायनली आमच्या इकडे मार्केटला मला मिळून गेले आणि स्वाती होती माझ्यासोबत तर ती पण बोलली की छान दिसतात घेऊन टाक. ह्याचं विशेष म्हणजे याला जी हील आहे ती पण नॉर्मल आहे आणि ही जी ग्रिप दिलेली असते त्यामुळे पायाला एकदम आपले जे अँकल्स असतात ना त्याला एकदम परफेक्टली फिट होतात. ही जी ग्रिप आहे त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा कम्फर्ट पायामध्ये जाणवतो त्यामुळे मग मला हे खूप आवडले. आणि हे दोन्ही शूज मला 400ला मिळाले म्हणजे आम्ही थोडंसं बार्गेनिंग केलं. त्यांनी आम्हाला 1000 सांगितलेले आणि दोन्ही मिळून आम्हाला 800ला मिळालं. ॲक्च्युली थँक्स टू स्वाती फॉर दॅट कारण स्वातीने खूप जास्त त्यांच्याबरोबर नेगोशिएट केलं. आणि मी H&M वरून एक टॉपसुद्धा मागवला आहे. तो टॉप तुम्हाला दाखवते. मिंत्रावरून मी एक टॉप मागवला होता H&Mचा तर तो टॉपसुद्धा मी विचार करते घेऊन जाण्यासाठी. हे बघा हा असा टॉप आहे. तो दिसायला असा दिसतोय पण घातल्यावर एकदम छान दिसतो हा. आणि याच्यावर कोरियन पॅन्ट्स असतात ना लूज पॅन्ट्स त्या पेअर केल्या तर अजून छान दिसते किंवा ज्या अशा बॅगी जीन्स वगैरे असतात किंवा लूज वाईल्ड लेग्स जीन्स असतात ना त्याच्यावर सुद्धा
हे खूप छान दिसत असेल टॉप। तर ही सर्व पॅकिंग करण्यासाठी मी ऑनलाईन काही ऑर्गनायझर्स मागवले होते, म्हणजे ज्यामध्ये मला माझं जे मेकअपचं सामान आहे किंवा कपडे वगैरे जे काही आहेत किंवा कोणतंही इम्पॉर्टंट सामान जे आपण पिकनिकला ट्रिपला जाताना आपल्याला हवं असतं, घ्यावंच लागतं, तर असं सामान ठेवण्यासाठी मी काही ऑर्गनायझर्स मागवले। तर त्यापैकी पहिला आहे हा मेकअप पाऊच। तर हा पण मी मिशोवरूनच मागवला आहे आणि याची क्वालिटी जी आहे ती खूप सुंदर आहे आणि इथे अशा प्रकारे आतमध्ये खूप चांगली अशी स्पेस पण मिळते आपलं जे मेकअपचं सामान आहे ते ठेवण्यासाठी। आता मी 5 दिवसासाठी जाणार आहे, तर 5 दिवसासाठी एवढा व्यवस्थित पुरून जाईल मला एवढा पाऊच। आणि याच्यामध्ये साईडला अशी स्पेस पण दिलेली आहे। ह्याच्यामध्ये आपले जे इम्पॉर्टंट काही साईडला सामान असेल तर आपण ते बारीक निरीक सामान याच्यामध्ये ठेवू शकतो। त्याचप्रमाणे इकडे वरती सुद्धा आपल्याला लायनर, त्याच्यानंतर आपले जे काजळ वगैरे अशा पेन्सिल टाईप, स्टिक टाईप ज्या गोष्टी असतात त्या आपण इकडे ठेवू शकतो। तर हे खूप मला युजफुल वाटलं आणि फोटोमध्ये तर असं वाटत होतं की खूपच छोटं आहे, पण ऍक्च्युली एवढं छोटं नाही आलंय, बऱ्यापैकी मोठं आहे, मला आवडलं हे। तर खूप छान आहे हे बघा, हा एकदम मला परफेक्ट वाटला। हा अशा प्रकारची जी चेन आहे ती पण एकदम छान दिलेली आहे। तर हा मेकअप पाऊच म्हणून एकदम परफेक्ट आहे। हा मिशोला अवेलेबल आहे हा पाऊच आणि मला असं वाटतं की 200 का 250ला मी 275ला मी हा पाऊच मागवला होता। तर खूप कमी किमतीमध्ये मला एकदम छान असा पाऊच मिळालेला आहे की जेणेकरून एकच पाऊच काढला की माझं सगळं मेकअपचं सामान त्याच्यामध्ये असणार आहे, त्यामुळे मला दुसरीकडे कुठे काही बघायची गरज लागणार नाही, डायरेक्ट हा पाऊच काढा आणि सगळं काही आपण घेऊ शकतो। हा अजून एक पाऊच मागवला होता। तर हा पाऊच मी का मागवला आहे, तर याच्यामध्ये आपले जे स्किन केअरशी रिलेटेड सामान आहे ते मी याच्यामध्ये ठेवणार आहे। म्हणजे या मेकअप बॉक्समध्ये फक्त मेकअपचं सामान जाणार आणि स्किन केअरशी रिलेटेड जे काही सामान असेल मग त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन, बॉडी लोशन, त्याच्यानंतर आपलं फेस वॉश, जे काही सामान असेल ते सर्व याच्यामध्ये जाणार। आणि याच्यामध्ये सुद्धा अशी साईडला जागा दिलेली आहे, तर वेट वाईप्स वगैरे याच्यामध्ये पण आपण ठेवू शकतो। तर मला असं वाटतं की ह्याची साईज पण परफेक्ट आहे, भरपूर मोठी आहे, एकदम छोटी नाही आहे। तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान माझं जे स्किन केअरशी रिलेटेड आहे आणि जे काही क्रीम्स वगैरे सर्व आहेत ते याच्यामध्ये मी स्टोअर करून ठेवू शकते। तर अशा प्रकारे हे 2 पाऊच आहेत ते माझे फक्त स्किन केअर आणि मेकअपसाठीचे असणार आहे। आणि कपड्यासाठी सुद्धा मी एक मागवला होता पाऊच, हे मी फ्लिपकार्टवरून मागवलं आहे आणि हे खूप छान अशी क्वालिटी आली आहे याची। एक मिनिट मी तुम्हाला दाखवते। तर हे जे आहे ना, हे आपण हे असं एक मोठा पाऊच आलेला आहे, याच्यामध्ये आपण आपले कपडे व्यवस्थित ठेवू शकतो। म्हणजे आपण आपल्या ट्रॉली बॅगमध्ये जेव्हा कपडे ठेवणार तेव्हा ते पहिले ते कपडे ह्या बॅगमध्ये आपण ठेवू शकतो व्यवस्थित आणि मग ते कपडे आपण ट्रॉली बॅगमध्ये ठेवू शकतो। तर हे मी का घेतले, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा मला बॅग्स मिळालेल्या आहे। एक म्हणजे सर्वात मोठी ही एक बॅग मिळाली, ही एक बॅग आहे सर्वात मोठी। मग त्याच्यानंतर ही एक बॅग आहे, तर ही शू बॅग आहे, याच्यावर लिहिलंय शू बॅग। तर शू ठेवण्यासाठीची ही बॅग आहे। तर आपल्याला शू बॅग म्हणून नसेल यूज करायची तर दुसऱ्या काही रिझनसाठी पण आपण यूज करू शकतो। आणि ही आहे लॉन्ड्री बॅग, तर आपले जे यूज केलेले कपडे असतात ते पण ठेवण्यासाठी आपण हे यूज करू शकतो। त्यानंतर ही चौथी बॅग आहे, तर ही बॅग सुद्धा आपण आपले छोटे मोठे कपडे ठेवण्यासाठी असे यूज करू शकतो। त्याच्यानंतर अजून हा एक पाऊच आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण काही छोटे मोठे लेगिन्स असू दे किंवा स्कर्ट्स किंवा टॉप्स असं आपण वेगवेगळे सेक्शन वाईज ठेवू शकतो। आणि हा सुद्धा एक पाऊच आहे, तर हा आणि हा सेम साईजचा पाऊच आहे, त्याच्यामध्ये आपण जीन्स, टॉप, स्कर्ट्स असं आपण क्लासिफाय करून ठेवू शकतो। आणि हा एक एक्स्ट्रा पाऊच दिलेला आहे, जर काही एक्स्ट्रा सामान असेल तर ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो। तर अशा प्रकारे हे जे आहे ते खूपच मला युजफुल वाटलं। ह्याच्यामध्ये टोटल मला 7 बॅग्स मिळालेल्या आहेत आणि खूप छान ऑर्गनाइज करून मला याच्यात माझ्या वस्तू ठेवता येणार आहे ट्रिपला जाण्यासाठी। तर मला हे खूपच युजफुल वाटतं आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे आपण एकदाच काय पैसे घालणार ते घालणार, पण प्रत्येक ट्रिपला आपण हे यूज करू शकतो। कुठेही जायचं असेल तर कोणत्याही ट्रिपला आपण क्लासिफाय करून आपले कपडे ठेवू शकतो, जेणेकरून आपल्याला जेव्हा जी वस्तू हवी ती इझिली मिळावी। आणि हे सगळं ट्रान्सपरंट असल्यामुळे, हे बघा हे असे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला आतमध्ये कोणते कपडे आहेत ते आपल्याला दिसणार सुद्धा आहे। तर मला हे खूपच युजफुल वाटले। तर मी हे जेव्हा बॅग पॅकिंग करणार आहे तर तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी कशा प्रकारे माझी बॅग पॅक केली आणि माझ्या बॅगेत मी कशा प्रकारे सगळं ऑर्गनाइज केलंय। कारण आत्ता जर मी थोडेसे कष्ट घेईल ऑर्गनाइज करायला तर मग मला नंतर पुढे
ट्रिपला गेल्यावर त्रास नाही होणार, सगळ्या गोष्टी मला इझिली मिळतील. अजून एक वस्तू मी मागवली ते म्हणजे शू बॅग्स. ह्या शू बॅग्स ज्या आहेत त्यांची क्वालिटी खूप छान आहे आणि इथे ट्रान्सपरंट असं एक पट्टी दिलेली आहे, म्हणजे कोणते शूज आपल्या बॅगेमध्ये आहेत ते आपल्याला दिसणार आहे. आणि ह्या टोटल 6 पीसेस आहेत आणि क्वालिटी पण खूप छान आहे. आणि इथे वरती लेस दिलेली आहे, अशा प्रकारे आपण टाईट करू शकतो आपले शूज बॅग्स. तर हे टोटल 6 पीसेस आहे आणि मला तर 3 किंवा 4च जोड मी घेणार आहे, त्यामुळे पण तरी सुद्धा एक्स्ट्रा असलेले बरे. किंवा आपण कधी काही शॉपिंग करतो, नवीन शूज तिकडे गेल्यावर जर मी घेतले तर ते सुद्धा मी याच्यामध्ये कॅरी करू शकते. तर सध्या मी एवढं सामान ऑनलाईन मागवलेलं आहे आणि आता उद्यापासून माझी पॅकिंग स्टार्ट होणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी पॅकिंगसाठी कोणत्या कोणत्या वस्तू ऑनलाईन मागवल्या, कारण तुम्हाला माहिती असेल मागचे काही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित अशी ऑर्गनाईज करून ठेवायला आवडते. मग ते कपाटात ठेवणं असो किंवा मग कुठे बाहेर जाताना बॅग पॅकिंग असो. खरं तर बॅग पॅकिंग करताना आपलं डोकं हँग होऊन जातं किंवा म्हणजे कळत नाही की कसं पॅकिंग करायची. आणि जेव्हा आपल्याकडे अशा टाईपचे ऑर्गनायझर्स असतात तेव्हा आपण खूप सॉर्टेड असतो, कोणत्या गोष्टी कशा आणि कशामध्ये भरायच्या आहेत ते आपल्याला पटकन इझिली समजतं. त्यामुळे हे ऑर्गनायझर्स खूपच युजफुल आहेत असं मला वाटतं. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी नक्की शेअर करेल की मी या सर्वांमध्ये माझे जे कपडे आहेत ते कसे व्यवस्थित पेअरअप केलेले आहेत. बॅग पॅकिंग करायची म्हटल्यावर आपल्याकडे आधी काय काय ऑप्शन आहेत, कोणते कोणते कपडे आहेत ते आपल्याला कळणं महत्त्वाचं असतं. कारण काय होतं ना, बऱ्याच वेळा आपण बरेच असे कपडे ऑनलाईन मागवतो किंवा नवीन कपडे विकत आणून ठेवतो आणि आणले की ते आपण फक्त कपाटामध्ये ठेवत जातो, जमा करत जातो आणि मग जेव्हा जे ड्रेस घालायचे असेल तेव्हाच आपण ते ड्रेस काढत असतो. पण जेव्हा आपल्याला कुठे बाहेर ट्रिपला जायचं असतं तेव्हा असं नसतं. तेव्हा आपल्याला व्यवस्थित विचार करून कपडे घ्यावे लागतात आणि मग त्यासाठी मी काय केलं, माझ्याकडून कोणताही कपडा विसरला जाऊ नये म्हणून मी आधी कपाटामध्ये बघितलं काय काय आहे काय काय नाही. आणि ही बॅग मी भरून ठेवलेलीच होती आधी, जी स्पेशली ट्रिपच्या कपड्यांसाठीच होती. तर यातून सुद्धा मी बरेच कपडे बघितले की कोणते नेण्यासारखे आहेत कोणते नाही आहेत आणि मग त्यानंतर म्हटलं आपण सॉर्ट आउट करूया. तर जे कपडे मला नेण्यासारखे वाटत होते ते मी बॅगमध्ये पुन्हा टाकायला सुरुवात केली आणि जे मला न्यायचे नव्हते ते मी वेगळीकडे ठेवले, म्हणजे बाजूला ठेवले. तर अजून याच्यामध्ये सुद्धा बरेच कपडे ॲड होऊ शकतात, कारण 1-2 ड्रेसेस मी ऑनलाईन मागवलेले आहेत आणि आम्ही गोव्यामध्ये सुद्धा शॉपिंग करणार आहे. तर तिकडे सुद्धा एखाद दुसरा ड्रेस घेणं होईलच. त्यामुळे माझा असा विचार होता की खूप जास्त कपडे घेऊन जायला नको, कारण मग कधी कधी असं होतं ना, आपण खूप जास्त कपडे घेऊन जातो, एवढे कपडे घालणं होत नाही आणि मग ते ओझं पुन्हा घेऊन या. त्याच्यापेक्षा मग मी ठरवलं की खूप लिमिटेड कपडे मी घेऊन जाणार आहे. तर ह्या कपड्यातून सुद्धा मी सॉर्ट आउट करणार आणि मग फायनल बॅग मी माझी भरणार आहे. तर आता ह्याच्यातून पुन्हा एकदा सॉर्ट आउट करून आणि मग जे माझे फायनल होतील मग ते कपडे मग मी शेवटी प्रेस करणार आणि मग जे ऑर्गनायझर्स मी मागवलेले आहेत ना त्या ऑर्गनायझर्समध्ये मग मी ते प्रेस केलेले फायनल कपडे भरणार. अशा प्रकारे माझी एकंदरीत प्रोसेस आहे बॅग पॅकिंगची. इवन फर्स्ट डेला काय घालणार आहे, सेकंड डेला काय घालणार आहे, नाईटला काय घालणार आहे हे सुद्धा मी सगळं डिसाईड करून ठेवणार आहे. म्हणजे गेल्यानंतर मला कोणताही टाईम वेस्ट व्हायला नको, पटापट गोष्टी सॉर्ट आउट झाल्या पाहिजे असं माझं एक इंटेन्शन आहे. तर सध्या तरी मी एवढे कपडे विचार करते नेण्याचा, पण याच्यातून सुद्धा मी सॉर्ट आउट करणार आहे. हे जे कपडे आहेत हे मी नाही नेणार आहे, हे कपडे मी नाही नेणार आहे. तर हे जे बॅगेमध्ये भरलेले आहेत त्यातून सुद्धा आता मी सॉर्ट आउट करणार आहे की मला 5 दिवसाच्या हिशोबाने कोणते कोणते कपडे हवेत आणि तेच कपडे घेणार आहे आणि बाकी याच्यातून पण आता मी कमी करणार आहे. मग जे कपडे माझे फायनल होतील ते मग मी प्रेस वगैरे करून व्यवस्थित त्याची पॅकिंग करणार आहे. हा जो स्कर्ट मी तिकडे घेतला होता मॅक्समध्ये तो स्कर्ट आहे हा. तर मी आता सगळं फक्त एका ठिकाणी करून ठेवते. माझी ही फायनल पॅकिंग नाही आहे, माझी फायनल पॅकिंग वेगळी असणार आहे, कारण हे सगळे कपडे मला आधी व्यवस्थित प्रेस करावे लागतील. तर मी शूज कोणते घेणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं आत्ता, मगाशी मी तुम्हाला दाखवले ते शूज. त्यानंतर हे जे व्हाईट शूज आहेत हे मी जुडिओमधून घेतले होते त्या दिवशी. तर हे शूज सुद्धा मी घेणार आहे, कारण व्हाईट शूज म्हणजे ऑसम दिसतात, ते कोणत्याही ड्रेसवर विशेष म्हणजे चालून जातात. तर हे शूज आणि जे मी त्या दिवशी ग्लेअर्स घेतले होते ते शेड्स ते सुद्धा मी कॅरी करणार आहे. आणि त्यानंतर आता जे तुम्हाला शूज दाखवले ते आणि त्या एवढे शूज म्हणजे जवळजवळ 3 पेअर्स आतापर्यंत तर माझे शूजचे झालेले आहेत. त्यानंतर हे एक पेअर आहे शूजचा, हे नॉडवाले शूज आहेत आणि मला नॉडवाले शूज खूप जास्त आवडतात. त्यामुळे मग मी हे एक पेअर घेणार आहे शूजचा. म्हणजे टोटल आता माझ्याकडे
4 पेअर झालेले आहेत शूजचे. तर बघू आता याच्यामधून एखादा कॅन्सल पण होऊ शकतो, कारण मला असं वाटतं शूजसाठी जागा पण भरपूर लागते. ते सुद्धा व्यवस्थित पाऊचमध्ये पॅकिंग करून मग मी बॅगमध्ये पॅक करणार आहे. तर अशा प्रकारे 4 जोड आतापर्यंत झालेत. मला असं वाटतं की 4 जोड खूप झाले 5 दिवसाच्या हिशोबाने, नाहीतर मी एखाद्या याच्यातला कमी करेल, पण मी बघेल. सध्या तरी हा तर माझा कन्फर्म आहे, कारण मला नॉडवाले शूज खूप प्रचंड आवडतात. आणि ऑब्विसली फ्रॉक स्टाईल ड्रेसेसवर तर एकदम छान दिसतात. शॉर्ट असो किंवा लॉंग असो, लॉंग स्कर्ट असो, हे शूज कशावरही जातात आणि कशावरही सूट होतात. त्यामुळे कोणत्याही आउटफिटवर चालून जाणार आहेत, म्हणून मग मी हे तर नक्की घेणारच आहे. तर शूज जे घ्यायचे आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये ठेवलेत, कपडे ह्या बॅगेमध्ये ठेवलेत, त्यानंतर गॉगल्स वगैरे ह्या बॅगमध्ये. आणि हे जे आहेत हे बहुतेक मी एअरपोर्टला जाताना घालण्यासाठी वगैरे यातले कोणतेतरी एक सिलेक्ट करेल. शक्यतो कमीत कमी सामान घ्यायचा प्रयत्न असणार आहे, पण बघू आता कसं होतंय. कारण आम्ही तिघींनी असं ठरवलंय की थोडेफार सिमिलॅरिटीज असे ठेवायचे आहेत ड्रेसेसमध्ये, म्हणजे जवळजवळ सेम ड्रेसेस घालता आले किंवा कलर्स घालता आले. तर आता मला त्यांना पण विचारावं लागणार आहे की ते कोणत्या टाईपचे ड्रेसेस घेणार आहे. कारण माझे तर शॉपिंग बऱ्याच दिवसापासून मी चालूच होती ऑनलाईन वगैरे पण. आणि आता जे ड्रेसेस मी काढलेले आहेत ते सगळे युनिक पॅटर्न्स आहेत. हे जे काही ड्रेसेस मी काढले याच्यातून पण सगळे ड्रेसेस आता मला पुन्हा वेअर करून बघावे लागणार आहे की कोणते ड्रेसेस कशावर जात आहेत, कोणत्या स्कर्टवर कोणता टॉप जातोय, आणि मग त्याप्रमाणे ते व्यवस्थित त्याची जोड्या करून मग ते पॅकिंग करावं लागणार आहे. अशा प्रकारे मला करावं लागणार आहे. तर ही माझी पहिली स्टेप होती आज, की फक्त मी जे काही कपडे मला न्यायचे ते वेगळे केलेले आहेत आणि जे काही शूज न्यायचे ते पण वेगळे काढून ठेवलेले आहेत. आता याच्यामध्ये अजून मेकअपचं सामान सगळं ऍड होणार आहे. त्यानंतर आपण तिकडे गेल्यानंतर काय काय ज्वेलरी वगैरे घालतो, ॲक्सेसरीज वापरतो, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. तर ती नेक्स्ट स्टेप आहे. कारण मी बरंच जे काही मेकअपचं सामान आहे ते मी झुडिओमधूनच घेतलेलं आहे. मला झुडिओचं सामान छान सूट होतं आणि खूप छान लुक पण येतो त्याच्यामुळे. आणि तसं बघायला गेलं तर मी खूप जास्त मेकअप करत नाही, पण आता आपण फिरायला चाललोय, शूट वगैरे करणार, व्हिडिओज वगैरे येणार, तर त्यासाठी थोडंफार तरी मेकअप करायला पाहिजे, म्हणून मी ते सामान घेते. आणि आमचं नेल आर्ट सुद्धा करायचा विचार चालू आहे, पण बघू, अजून फिक्स नाही आहे. तर एखाद्या वेळेस आम्ही नेल आर्ट सुद्धा करू तिघीजणी. तर अशा प्रकारे माझी तयारी सुरू आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. काही सजेशन्स असतील तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा. मला खूप आवडेल तुमचे कमेंट्स वाचायला आणि बघायला खूप आवडतं, तर त्यामुळे नक्की मला कमेंट करा. काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.